काय पण कशामुळे सांगा की कशामुळे चूक तुम्ही माफी मागा. चूक झाली की चुका झाल्या काय विषय मनापासून तुम्हाला वाटते ना मी ही चूक क्षम्य गुन्हा केला मला सांगा नाट्य भूमिका निभावू नका. काय केलं चुकीच्या पद्धतीने मारला काय केला गळा पकडलाय त्याचा चुकीच्या पद्धतीने मारला नाही म्हणतो काय काय मला मारामारी करायची गेटच्या बाहेर या ना. गेटच्या बाहेर मार खाऊ काय मारू कोण हे याच्यात कोण हात काम गेटच्या बाहेर कळ पाहिजे आमची मस्त चौकात येऊन कोणाला मारणार असतात आपण आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवतो. शिस्त लागावी हा पण सर्व पालकांचा तसाच आमचा पण असाच उद्देश आहे की मुलांना शिक्षण मिळावं, चांगलं त्यांच्यावर संस्कार घडावेत. परंतु हा जो पण शिक्षक आहे सनी चव्हाण नावाचा, या शिक्षकाने हे आजच कृत्य केलेलं नाहीये. याच्या आधी पण त्याची अशाच वेगळ्या पद्धतीचं त्याच्यावरकडनं गैरकृत्य घडत आहेत. तो मुलांकडनं 20-20 रुपये घेतो. असे घेऊन वळे त्याने लाखो रुपये त्याने हे घेतलेले आहेत. हे जे संस्था चालक आहेत, या संस्था चालकांचा याच्यावरती या आपल्या कुडाळ हायस्कूलवरती वचक राहिलेला नाहीये. मी स्वतः या शाळेचा एक माजी विद्यार्थी आहे. आमची शाळा कशी नावारूपास यावी या अगदी पंचक्रोशीत नव्हे तर राज्यात, देशात आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर या शाळेचं नाव व्हावं हा आमचा पूर्ण हेतू असतो. असे आमचे प्रयत्न पण असतात. पण या आम्ही जे प्रयत्न करतोय सफल होत नाही. त्याला पूर्णपणे सगळे संस्था चालक जबाबदार आहे. एक 80-85 वर्षाचे तेच संस्था चालक, अगदी आम्ही 5वीत ऍडमिशन घेतल्यापासूनचे ते शिक्षक परत संस्था चालक झाले, ज्यांना आज खरी हटवण्याची गरज आहे. हा जो प्रकार घडतोय, हा प्रकार घडतोय म्हणजे संस्था चालकांचा या शिक्षकांवरती अजिबात धाक राहिलेला नाहीये. संस्था चालक हे घाटावरचे आणतात, त्याच्या मागे काही करप्शन आहे आणि अशा प्रकारचं करप्शन करून ही आमची जी कुडाळ हायस्कूल जी काही आमची शिक्षण संस्था आहे, ही शिक्षण संस्था आम्हाला जी मोठी करायची आहे, त्या संस्था चालकांच्या न करतेपणामुळे ही धुळीस मिळत आहे. मी एक कुडाळवासीय या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या गोष्टीचा निषेध करतो आणि अशा शिक्षकाला आमच्या कुडाळ शहरात किंवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा मिळणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करतो.